किल्ड करकरे या पुस्तकाचे लेखक SM मुश्रीफ हे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी. पाहूया. SM मुश्रीफ जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. माझ्या हातात जे पुस्तक आहे हू किल करकरे याचेच ते लेखक आहेत. स्वतः ते आपल्या सोबत आहेत आणि खरं तर वडेट्टीवार यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप याच पुस्तकाच्या आधारावर त्यांनी केलेले आहेत आणि त्या संदर्भातच बोलण्यासाठी स्वतः मुश्रीफ साहेब आपल्या सोबत आहेत. सर, सर्वात पहिला तुमचं पुढारी न्यूजवर स्वागत आहे. ही चर्चा आता सुरू झालेली आपल्या कानावर देखील आली असेल, कशा पद्धतीने या सगळ्याकडे पहा. मी ह्या विषयावर 3 पुस्तकं लिहिलीत. हू किल्ड करकरे, त्याच्यानंतर 2611 प्रोब व्हाय ज्युडिशियल ऑल्सो फेल्ड, आणि तिसरं एक छोटं मराठी पुस्तक लिहिलं आहे, करकरेंना कोणी व का मारले. तर या तिन्ही पुस्तकाच्या आधारावर ही जी पुस्तकं आहेत ही कशाच्या आधारावर आहेत तर, आणि करकरेंना कोणी मारलं किंवा करकरेंना कोणाच्या गोळ्या लागल्या हे कुठल्या पुराव्याच्या आधारे मी बोलतो. तर ते पुरावे म्हणजे फॉरेन्सिक ज्या गोळ्या करकरेंच्या शरीरात मिळाल्या त्याच्या फॉरेन्सिकचा रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट, त्यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आणि कोर्टाचं ह्या संबंधीचं जे जजमेंट आहे ते, ह्या आधारे मी हे बोलतो. ह्या तिन्ही डॉक्युमेंटवरून 2 गोष्टी स्पष्ट होतात. एक ही की करकरेंच्या शरीरात ज्या 2 गोळ्या मिळाल्या त्या अजमल कसाब किंवा इस्माईल खान यांच्या रायफलमधून उडालेल्या नव्हत्या असं स्पष्ट त्यात म्हटलेलं आहे. त्याचा पुरावाही मी दिलेला आहे. आणि दुसरं की त्यांना ज्या गोळ्या मारल्या होत्या त्या त्यांच्या शोल्डरवर, उजव्या शोल्डरवर मान ते खांदा ह्या दरम्यान 2-3 इंचाच्या दरम्यान रिव्हॉल्वरनी वरून खाली 5 गोळ्या मारल्या होत्या आणि ह्या 5 गोळ्यापैकी 3 निघून गेल्या होत्या, 2 त्यांच्या पोटात राहिल्या होत्या आणि ह्या गोळ्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं त्या अहवालात म्हटलेलं आहे. आता हे जर खरं असेल तर हे जे सगळे डॉक्युमेंट होते हे ह्या केसची सुनावणी सुरू होती कोर्टात, त्यावेळी कोर्टापुढं होते आणि त्यावेळी जे सरकारी वकील उज्ज्वल निकम होते त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट होते. तर त्यावेळी त्यांनी कोर्टाच्या ही बाब नजरेला आणून कोर्टाला अशी विनंती करायला पाहिजे होती की ज्या गोळ्यामुळे आपले हेमंत करकरेंचा मृत्यू झाला त्या गोळ्या रिव्हॉल्वरनी त्यांना कोणी मारल्या याबाबतीत सखोल चौकशी करण्यासाठी त्यांनी तपास यंत्रणेला आदेश द्यावा अशी विनंती उज्ज्वल निकम यांनी कोर्टाला करायला पाहिजे होती. पण उज्ज्वल निकम यांनी जाणून बुजून ह्या गोळ्या मारणारा व्यक्ती किंवा अधिकारी कोण हे शोधण्याचा प्रयत्न केला नाही. कारण आता सर्व परिस्थिती पाहता असं वाटतं की त्यांना त्या व्यक्तीला वाचवायचं होतं आणि म्हणून त्याने ते केलं नाही असं आमचं म्हणणं आहे. तर वडेट्टीवारांनी 2 खरं तर आरोप केलेले, एक तर RSS विचाराशी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांनीच त्यांना गोळ्या मारलेल्या आहेत आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी जे वडेट्टीवारांचे 2 आरोपांपैकी दुसरा देखील आहे की उज्ज्वल निकम यांनी या संदर्भातले पुरावे जे आहेत ते लपवले. एकंदरीत लपवण्यामागं काय नेमकं हेतू असावा असं तुमचं मत आहे आणि ज्या गोळ्या मारल्या RSS विचाराशी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यानं त्या संबंधात नेमकं काय पुरावे आहेत आणि ते नेमकं समीकरण कशा पद्धतीने? आता इतके वर्ष ही केस चालू होती. उज्ज्वल निकम हेच सरकारी वकील होते, खालच्या कोर्टात तेच होते, वरच्या कोर्टातही तेच होते. पण त्यांनी संपूर्ण ह्या काळात करकरेंना गोळ्या मारणारा कोण ह्याच्याबद्दल शोधायचाही प्रयत्न केला नाही किंवा तपास यंत्रणांच्याकडूनही त्या बाबतीत आदेश दिला नाही. याचा अर्थ त्यांना हे शोधायचंच नाही ह्या निर्णयाप्रत मी आलो आणि मी स्वतः पोलीस अधिकारी असल्यामुळं मी त्यावेळचे काही डॉक्युमेंट्स आणि इतर जो काही पुरावा मला मिळाला
त्या आधारे मी त्याचा स्वतः तपास केला आणि मी ह्या निर्णयाप्रत आलो की ह्या ज्या गोळ्या मारल्या ह्या गोळ्या संजय गोविलकर ह्या अधिकाऱ्याने मारले, कारण फक्त त्यालाच तो चान्स होता आणि त्याचं एकंदरीत वर्तन, त्याचं एकंदरीत स्टेटमेंट, त्यावेळचे वायरलेसचे लॉगचे उतारे आणि त्यावेळच्या टी व्हीवरचे फुटेजेस हे सगळं बघितलं असताना ह्या गोळ्या त्यांनीच मारल्या ह्या निर्णयाप्रत मी आलो. आणि अशा प्रकारचा परिस्थितीजन्य पुरावा माझ्याकडं आहे म्हणून मी शासनाला 19/11/2019 शासनाच्या चीफ सेक्रेटरीना एक रिपोर्ट पाठवला पुराव्यासकट की मी केलेल्या तपासात असं निष्पन्न झालं आहे की संजय गोविलकर यांनी त्या गोळ्या मारल्या आहेत. तर तुम्ही आणि आपले जे सरकारी वकील आहेत त्यांनी बऱ्याच बाबीत जाणीवपूर्वक लपवल्या आहेत. आता ह्याचा निकाल सुप्रीम कोर्टातील लागला आहे, तेव्हा आता आपल्याला जर फेरतपास करायचा असेल तर सुप्रीम कोर्टाची परवानगी घेऊन करावी लागेल. तेव्हा मी जो हा पुरावा दिला आहे तो सुप्रीम कोर्टाच्या नजरेला आणून सुप्रीम कोर्टाची परवानगी घ्यावी आणि फेरतपास करावा अशा प्रकारचा अर्ज मी शासनाला दिला होता. त्याच्यानंतर मी त्याला स्मरणपत्रही पाठवली. 21 साली एक पाठवलं, 22 साली एक पाठवलं, पण अजूनपर्यंत त्याला उत्तरही आलं नाही आणि त्या बाबतीत काही इन्क्वायरी झाली नाही. तर गोविलकर यांच्यावरती देखील तुम्ही आता हे आरोप करताय, नेमकं ते आरोप करण्यामागे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? दुसरा प्रश्न की जे कसाबने त्यांच्यावरती गोळी झाडली नव्हती करकऱ्यांवरती, त्यांच्या शरीरात ज्या गोळ्या सापडल्या होत्या त्या त्यांनी न मारलेल्या गोळ्या आहेत, तर त्याच्या संदर्भातलं काय पुरावा आहेत का? तुम्ही ते असतील तर पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना देखील दाखवा. तर त्याबद्दल फॉरेन्सिक सायन्सचा जो रिपोर्ट आहे ह्या संबंधी तर त्याचे तो कोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये कोट केलेला आहे, तर तो मला वाचून दाखवता येईल. ते जे काय आहे कोर्टाने नमूद केलं होतं, जे गोळ्या त्याच्या शरीरामध्ये जे करकऱ्यांच्या सापडल्या होत्या त्या नेमक्या त्यांच्या नव्हत्या, याच्या संदर्भातलं देखील तुम्ही कोट केलं होतं, ते देखील काय ते वाचून दाखवू का? एक मिनिट. हां, म्हटलं की कोर्टाने हे म्हटलं होतं की ज्या गोळ्या करकऱ्यांच्या शरीरात मिळाल्या त्या अजमल कसाब किंवा इस्माईल खान यांच्या रायफलमधून उडालेल्या नव्हत्या. त्यांना ज्या गोळ्या मारल्या होत्या त्या त्यांच्या शोल्डरमधून खाली पोटात रिव्हॉल्वरनी गोळ्या मारल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं कोर्टात म्हटलेलं आहे. गोविलकरांनी त्यांची हत्या करण्यामागे नेमकं काय उद्देश असावा, काय नेमकं या सगळ्यामागे समीकरण काय? गोविलकर हे माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे हे RSSच्या विचारसरणीचे आहेत आणि करकरे ह्याने RSS, अभिनव भारत किंवा त्यांच्या ज्या विचारसरणीचे लोक हे जे देशभर स्फोट करत होते ह्याच्याबाबतचा मोठा कट होता. हा कट फक्त स्फोट करायचा नव्हता, तर हा कट घटना आपली हे करणे, रद्दबादल करणे आणि त्याच्याऐवजी आर्यावर्त हिंदू राष्ट्र निर्माण करणे अशा प्रकारचं त्यांचं जे हे होतं. तर ते सगळी बाब करकरेंनी उघड केली होती. कारण करकरे मालेगाव 2008चा तपास करत असताना त्यांना 3 लॅपटॉप मिळाले होते. त्या 3 लॅपटॉपमध्ये हे अभिनव भारत आणि RSS यांनी ज्या सगळ्या मीटिंग्स घेतल्या होत्या भारतभर आणि त्यांनी जी तयारी केली होती त्या सगळ्या त्यात होत्या. त्याच्यानंतर लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंग यांचे नार्को ॲनालिसिस टेस्टही झाले. त्याच्यावरून हे सिद्ध झालं की हे जे बॉम्बस्फोट होत होते ती ही संघटनाच करत होती आणि त्याचे खोटे तपास केले जात होते. पण करकरेंनी मालेगाव 2008च्या तपासामध्ये खरा तपास करून हे सिद्ध केलं की अभिनव भारत आणि त्याच्याशी जोडलेल्या इतर संघटना आहेत ह्या हे स्फोट करत आहेत. त्यामुळं आणि संजय गोविलकर हे त्या विचारसरणीचे असल्यामुळं की ज्या विचारसरणीच्या विरुद्ध करकरे तपास करत होते त्यामुळे त्याने त्याला मारलं असं मला वाटतं. पण
असं तुम्हाला वाटतंय असं तुम्ही म्हणताय, मात्र त्याचे पुरावे काय आपल्याकडे आहेत का? जर ते असतील तर ते तुम्ही सादर केलेले आहे. कशा संबंधीचे पुरावे? संजय गोविलकर यांनीच झाडलेल्या त्या गोळ्या आहेत आणि त्यांच्या गोळ्यांमुळेच करकर यांची हत्या झाली असं तुम्ही म्हणताय, तर त्याच्या संबंधी काय पुरावे आहेत? त्यासंबंधी माझ्याकडे जो सर्कमस्टॅन्शियल परिस्थितीजन्य पुरावा आहे त्याच्यासंबंधी माहिती गोळा करून त्यासंबंधी मी गव्हर्नमेंटला लिहिलेलं आहे आणि त्याच्यावर पुढे इन्क्वायरी करावी आणि फेर तपास करावा अशी विनंती केली आहे. तर यामध्ये तुम्ही उज्ज्वल निकम यांच्यावरती देखील आरोप केलेले आहेत. यामध्ये त्या नेमकं त्यांनी काय केलं होतं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणं गरजेचं आहे, मात्र ते त्यांनी केली नव्हती असं देखील तुम्ही म्हटलंय. काय नेमकं त्यावेळी ह्या प्रकरणाची खरं म्हणजे करकऱ्यांना कोणाच्या गोळीमुळे मृत्यू आला हे तपास करणं त्यांचं काम होतं. जर करकऱ्यांना अजमल कसाब आणि इस्माईल ह्याच्या गोळीमुळे जर त्यांचा मृत्यू आला नाही असा जर अहवाल फॉरेन्सिकचा आहे, मग त्यांना ज्या खांद्यातून खाली गोळ्या मारल्या त्या कोणी मारल्या हे शोधून काढण्याचा प्रयत्न करणे त्यांचं काम होतं. ते त्यांनी केलं नाही, ही एक बाब. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हा जो हल्ला झाला ह्या हल्ल्यासंबंधीची संपूर्ण माहिती एक आठवडा आधी IB या आपल्या गुप्तचर यंत्रणेला होती. त्यांना ती माहिती अमेरिकेच्या एका गुप्तचर यंत्रणेकडून मिळाली होती. त्या माहितीत असं म्हटलं होतं की पाकिस्तानची लष्कर-ए तोयबाची एक बोट मुंबईच्या 2 हॉटेलवर हल्ला करण्यासाठी निघालेली आहे आणि त्याचे अक्षांश रेखांश त्यावेळी 19 तारखेला 19 नोव्हेंबरला ही माहिती मिळाली होती. त्यावेळी त्यांचे अक्षांश रेखांश काय होते ते दिले होते. ती कराचीपासून किती किलोमीटर गेलेली आहे तेही दिलेलं होतं आणि त्यांनी लिहिलं होतं की 5-6 दिवसात ती मुंबईत पोहोचेल, तेव्हा तुम्ही मुंबई पोलिसांना आणि संबंधित खात्यांना अलर्ट करा, म्हणजे हा हल्ला टळू शकेल. आणि ही जबाबदारी प्रभाकर आलोक नावाचे जे सहसंचालक होते ह्यांची ही जबाबदारी होती. पण ह्या प्रभाकर आलोक यांनी मुंबई पोलिसांनाही कळवलं नाही आणि वेस्टर्न नेव्हल कमांडलाही कळवलं नाही. त्यांनी हे जर कळवलं असतं तर आपली वेस्टर्न नेव्हल कमांड इतकी पॉवरफुल नेव्ही आहे की त्यांनी ती बोट अलगद उचलून तरी आणली असती किंवा एका मिनटात ती डिस्ट्रॉय केली असती. पण हे त्यांनी केलं नाही. ही सगळ्यात मोठी चूक प्रभाकर आलोक यांनी आहे, ती त्यांनी जाणीवपूर्वक केली. त्याच्यामागे उद्देश वेगळा होता, एक दुष्ट उद्देश होता. काय उद्देश असं वाटतं आणि काय नाही? त्याच्यात पूर्वी मी सांगतो ना की समजा म्हणजे ह्याचा अर्थ काय की हा जो हल्ला झाला ह्याच्यासाठी प्रभाकर आलोक हे संपूर्णपणे जबाबदार आहेत. त्यात जे 168 लोक मेले किंवा शेकडो जखमी झाले त्याच्यासाठी प्रभाकर आलोक हे संपूर्णपणे जबाबदार आहेत असं मला वाटतं. आणि ही बातमी ह्या संबंधीचा चौकशी त्यावेळच्या केंद्र शासनाने आपल्या कॅबिनेट सेक्रेटरीमार्फत केली होती आणि त्या चौकशीत ह्या सर्व गोष्टी निष्पन्न झाल्या होत्या की ही माहिती होती, स्पेसिफिक माहिती होती. प्रभाकर आलोक यांची ती जबाबदारी होती, पण प्रभाकर आलोक यांनी जाणीवपूर्वक ही माहिती मुंबई पोलिसांनाही कळवलं नाही आणि वेस्टर्न नेव्हल कमांडलाही कळवलं नाही. ह्या सगळ्या बाबतीत त्या चौकशीत आल्या होत्या. आणि ह्या चौकशीचा रिपोर्ट इंडियन एक्सप्रेसने आतून मिळवला आणि त्याच्या 3 अंकामध्ये 11/12/2008, 15/12/2008 आणि 26/12/2008 ह्या 3 अंकात त्याने हा सगळा रिपोर्ट प्रसिद्ध केला. म्हणजे ती माहिती ही पब्लिक डोमेनमध्ये होती, सर्वांना माहीत होती की बाबा असा हल्ला होणार होता, तो टाळता आला असता, पण एका अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक तो टाळला नाही आणि म्हणून हा हल्ला झाला. ही माहिती सर्वांना माहीत होती, तशी ती उज्ज्वल निकम नाही माहीत होती. तर उज्ज्वल निकमने त्याच वेळी ही माहिती कोर्टाच्या निदर्शनाला आणून त्या प्रभाकर आलोक यांना 1 नंबरचा आरोपी करावा अशा प्रकारची विनंती करून त्यांना 1 नंबरचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि
ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणली होती. ती त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणली नाही. करकरेंना कोणी गोळ्या मारल्या ते शोधायचा प्रयत्न केला नाही. म्हणून माझा आरोप आहे हे त्यांचं देशद्रोही कृत्य आहे. यांच्यावरती काहीतरी कारवाई व्हावी अशी वाटते का? हे प्रकरण पुन्हा एकदा तपासणं गरजेचं आहे असं देखील वाटते. काय नेमकं तुमची या सगळ्यातून मागणी असणार? ह्या प्रकरणी पुन्हा तपास झाला की ही कारवाई आपोआपच होणार आहे. तर ह्या प्रकरणी पुन्हा तपास व्हावा अशीच माझी मागणी आहे. आणि ह्या बाबतीतली मागणी बिहारचे एक माजी आमदार राधाकांत यादव यांनी माझ्या पुस्तकाच्या आधारे PILद्वारे केली होती. कोर्टाने त्या PIL पाहून आपले सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्मेंट दोघांनाही ह्याच्यावर उत्तर द्या, 2 आठवड्यात उत्तर द्या असा आदेश दिला होता. ते 2 आठवडे झाले, 4 आठवडे झाले, 8 आठवडे झाले, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 7 वर्षांनी याला उत्तर दिलं नाही. कारण त्यांच्याकडे उत्तरच नव्हतं. ह्या सरकार जबाबदार आहे असं देखील वाटतं? सरकार जबाबदार आहे का ती व्यवस्था जबाबदार आहे हे मला सांगता येणार नाही. सरकार एखाद्या पक्षाचं असलं की त्या पक्षाला दोष देण्यात काही, व्यवस्था कुठली काम करते ते महत्त्वाचं आहे. तर ही कुठली व्यवस्था आहे, कुठली शक्ती आहे मला माहीत नाही, पण ते हे सगळे थांबवत होते असं माझं म्हणणं आहे. खरं तर आपल्या या पुस्तकाला गेल्या अनेक वर्षांपूर्वी हे पुस्तक लिहिले गेले, मात्र याला प्रसिद्धी जी आहे ती आता विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यांमुळे खरं तर येताना पाहायला मिळते. त्या सगळ्याकडे तुम्ही कसं पद्धतीनं आता पाहता? ह्या पुस्तकाला प्रसिद्धी देण्याचा खूप प्रयत्न झाला. ह्या पुस्तकाच्या आता 10 भाषात भाषांतर झाली आहेत. मराठीत जवळजवळ 15 त्याच्या एडिशन निघालेले आहेत. इंग्लिशमधल्या 6 किंवा 7 एडिशन्स निघालेले आहेत. एवढं होऊनसुद्धा त्याच्यामध्ये असा पब्लिकमध्ये हे येणार असं काही त्यात झालं नाही. किंवा कारण एक विचारसरणी आहे ती त्याला दाबायचा प्रयत्न करत होती. त्यांना आजपर्यंत ते पुस्तकातलं जे विचार आहेत किंवा पुस्तकातलं माझं जे म्हणणं आहे ते आजपर्यंत दाबून ठेवलं. पण ह्या उज्ज्वल निकममुळं किंवा म्हणा वडेट्टीवारमुळं म्हणा हे उघडकीला आलं, हे मी माझं भाग्य समजतो. तर आता तरी याची चौकशी व्हावी असं माझं म्हणणं आहे. या सगळ्या प्रकरणाला राजकीय रंग देखील दिला जातोय, त्यावर देखील तुमचं मत? राजकीय रंग दिला जातो याच्याशी मला काय म्हणायचं नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्या दृष्टीने बघत नाही. मी फक्त सत्याच्या दृष्टीने बघतो. हे सत्य उघडकीला आलं पाहिजे. मग ते हे पक्ष आणो, तो पक्ष आणो किंवा कोणी आणो, ह्याचा राजकीय कोणी फायदा घेत असेल तर त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. किंवा याला राजकीय रंग देत असेल तर त्याबद्दलही काय मला म्हणायचं नाही. पण ह्या निमित्ताने सत्य बाहेर आलं पाहिजे आणि जे सत्य जाणीवपूर्वक दाबून टाकलं ते उघड झालं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते SM मुश्रीफ, ज्यांनी हू किल करकरे हे पुस्तक लिहिलेलं आहे. खरं तर गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांनी हे पुस्तक खरं तर लिहिलेलं आहे, मात्र ते जेवढी प्रसिद्धी त्याला मिळणं गरजेचं होतं तेवढी मिळाली नाही. मात्र वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यानंतर हे पुस्तकाचे लेखक आणि पुस्तक देखील आता चर्चेत येताना पाहायला मिळते. त्यामुळं या नवीन चर्चेच्या माध्यमातून मुश्रीफ यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती सखोल चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मांडलेली, मागणी देखील केलेली आहे. त्यामुळं नक्कीच या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमके दोषी कोण आहेत हे देखील सत्य जे आहे ते जगाला कळेल अशा पद्धतीची भावना देखील त्यांची या ठिकाणी त्यांनी पुढारी न्यूजशी बोलताना व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.